तुम्ही येत असताना काही थोड्याफार समस्या आमच्या पण तुम्हाला दिसल्या असतील, जसे की रस्ता असेल निम्मा झालेला आहे आणि निम्मा खरोखर राहिलेला आहे. तर याच्याकडे आपण आवर्जून लक्ष देणार हे आम्ही नक्कीच समजतो. त्याचप्रमाणे आमच्या गावातील अजून एक समस्या म्हणजे की जे आपलं पर्यटन क्षेत्र हडसर किल्ला, तर याच्यासाठी जाणारा जो रस्ता आहे, हा रस्ता जर पायथ्यापर्यंत जर घेऊन गेले तर डोंगरे वस्तीपासून पुढं तर इथनं 2 किलोमीटर आहे, तर 1.5 किलोमीटर झालेला आहे. 500 ते 700 मीटर रस्ता बाकी आहे. या ठिकाणी आमचे ग्रामस्थ नक्कीच सहकार्य करतील आणि तो रस्ता जर साहेब आम्हाला त्या ठिकाणी जर मिळाला तर आम्हाला या ठिकाणी तरुण वर्गाला रोजगाराची संधी पण निर्माण होईल. ही प्रमुख समस्या. त्याचप्रमाणे अजूनही परंतु आमच्या वाडीला पिण्याचे पाणी आणि वापरण्याचे पाणी सुद्धा या ठिकाणी आम्हाला अजूनही मिळालेले नाही. तरी कृपया जी काही योजना चालू आहेत या योजनांवर तुम्ही जातीने लक्ष घालून आमच्या या छोट्याशा वाडीचं या ठिकाणी नक्कीच विचार करून आम्हाला त्याचा लाभ तुम्ही देणार याची खात्री आम्हाला आहेच. कारण तुम्ही या ठिकाणी आमच्या या छोट्याशा वाडीमध्ये आवर्जून उपस्थित राहिला. पुन्हा एकदा तुमचं या ठिकाणी आम्हा सर्व तरुण मंडळाच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं आणि ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने या ठिकाणी हार्दिक स्वागत. या ठिकाणी साहेब आपलं या ठिकाणी उपस्थित असलेले राहुल जाधव हे या ठिकाणी जी काही त्यांची गायनाची कला आहे ती कला या ठिकाणी आपणा सर्वांसमोर सादर करणार आहेत. या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व पाहुणे मंडळी, आवर्जून आलेले या सर्वांच्या वतीने या ठिकाणी आपल्या पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि आदिवासी वादळ सन्माननीय देवरामजी शेठ लांडे या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमानिमित्त भावी भक्तांना या महाशिवरात्रीच्या पर्वानिमित्त या ठिकाणी शुभेच्छा देतील. महाशिवरात्रीच्या निमित्ताने जुन्नर तालुक्याचे दमदार आमदार आदरणीय आमचे भावके अतुल शेठ बेनके साहेब, नांगरे गुरुजी आणि आम्ही सगळेच कार्यकर्ते आणि विशेष करून सगळी यात्रा कमिटी खुशी खुशी. मी आता हडसरवरून आलो, आमदार साहेबांनी आम्ही पण तुमच्या प्रत्येकाच्या खिशाला दिले आणि छोटीशी वाडी पण एवढे तरुण मित्र आहेत आमदार साहेब, काय एक विचाराची वाडी आणि वाडीचं नाव आहे पेठेची वाडी. पेठेची वाडी आणि विचाराची वाडी. खरं तर हा कॉन्क्रिटीकरण आदरणीय अतुल शेठ बेनके साहेबांच्या माध्यमातून हे रस्ते झालेले जे अपूर्ण आहे ते होणार आहे. जवळजवळ आदरणीय कैलासवासी अजितदादा पवार साहेब यांनी जो आराखडा तयार केलाय, आपटाळे आजनवळे गंगाधरापासून ते पार तिकडं इंगळूण पर्यंत सरळ आपल्या गुणमाणिकवापर्यंत सर्व कॉन्क्रिटीकरणाचा प्लॅन खर तर दादानी केलेला आहे. दादा आपल्यात आज नाहीयेत, दादांचं दुःख आहे आपल्याला. आपण कुठेही प्रचार नाही केला तरी दादांना श्रद्धांजली म्हणून संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये सत्ता दादांच्या रूपाने आलेली आहे. आणि आमदार साहेब, पेठेच्या वाडीमध्ये जो हडसरला लीड आहे ना, तो लीड या पेठेच्या वाडीत आहे हे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय. काय 4-2 लाखांनी आमचे डबे सप्राम डबे वाटण्याचा प्रयत्न केला, ते डबे आम्ही पेंड्यात लपवलं, पण माझ्या समोर बसलेल्या महिलेने त्या डबे त्या मतपेटीतून दाखवून दिले आणि त्यांना घरी पाठवलं. महिलांची ताकद नाही का आमदार साहेब? महिलांचा कोणी नाद करू नका. 4-2 पुढे राहतात पाकिटवाले, पण एकदा का महिलांनी ठरवलं मग नाद नाही करायचा. महिलांनो काळजी करू नका. तुमच्या पाठीचे वादळ आणि तुमच्या पाठीचे आपला दमदार आमदार आहे.
तुमचा राहिलेला रस्ता होईल. माहिताई सारखे एक सुशिक्षित मुलगी त्या ठिकाणी जिल्हा परिषदला गेलेली आहे आणि प्रचंड बहुमताने प्रचार न करता आपण एवढं मतदान घेतलं, निवडून आलो. ज्याने ज्याने प्रचार केला, पैसे वाटले, आपल्यावरती आरोप केले, डबे वाटू नका. अरे आम्ही डबे वाटतो, तुम्ही हांडे वाटा ना, बादले वाटा. आमच्या काय मागे पाहता? आम्ही साड्या वाटल्या, तुम्ही पैठण्या वाटा. रडी घ्यायला खेळाचा, रडी घेऊ नका ना. आणि म्हणून मला काचा करून 2 ठोपटावं लागले. काय मला काय 2 ठोपटाची हाऊ चालती. म्हणला देवराम लांडे त्याला लावलेला पैलवान नाही आणि वल्लभ चढबेन त्यांनी बनवलेला पैलवान नाही. तो काय असा तसा नाही. आणि म्हणून पेठेच्या वाडीच्या बाबतीमध्ये काळजी नाही करायची. आमदार साहेब तुमच्या पाठीचे, माहित आहे तुमच्या पाठीचे. ही शिवरात्र अशीच भरू द्या. सगळ्या तरुण मंडळाला माझी विनंती आहे का अगदी खुशी माहिती आहे ना, खुशी शिवरात्र भरल. आमदार साहेब बोलतील, किती गर्दी आहे, इकडनं तिकडनं संपूर्ण पब्लिक आहे. हे विचार आहे, पेठेच्या वाडीचा एक विचार आहे. प्रत्येकाचा खिचारा बिलाय, महिला मंडळी शांत आहे. आणि म्हणून खुशी शिवरात्र भरवा. तुमच्या पाठीची सुनीताताई इकडे या पुढं. तुम्हाला काहीतरी पक्षाचा पद द्यायचे. चांगलं काम केलं तुम्ही, घाबरायचं नाही. कार्यकर्ते म्हणून राहायचं. महिलांचा प्रश्न सोडवा. तुम्हाला मागाल त्या फक्त यादी माझ्याकडे द्या. सगळ्या महिलांना खुशी करा. आणि म्हणून तुमचा किती जरी वाद ठेवला, काही जरी झालं तरी निश्चित आपण अशा प्रकारचं काम करूया. परत एकदा सर्वांना महाशिवरात्रीच्या गोड शुभेच्छा, खुशी शुभेच्छा. जय महाराष्ट्र, जय शिवराय. आणि आमदार साहेब इथं 25% ओपनची मंडळी आहे, पण शिवाला जीव देणार आहे. इकडं मी आलो होतो दसरा मेळाव्याला, तेव्हा सांगितलं होतं तुमचा सीट आजच निवडून आला. आम्ही बेनके कुटुंबाची मानते, आम्ही शिवसेना सोडून देणार आहेत आणि आम्ही राष्ट्रवादी कामाची माणसं. काही लोकांनी आरोप केले, पुढाऱ्यांनी पाकिटं घेतली आणि जातीवाद केला, मला बदनाम केला. पण इथले डुंबरे साहेब, राजू शेठ, दीपक दादा बरोबर इकडं, दीपक दादा बरोबर काम आले, बुतो येऊन थांबले होते. म्हणून मला यांचं अभिनंदन करायचे. ओपन समाज आदिवासी समाजाच्या 2 फूट पुढे गेला आणि माझ्या पाठीशी उभा राहिला. त्याबद्दल तुम्हाला या ठिकाणी धन्यवाद देतो. परत एकदा अश्विनी केदारी आणि माहिती लांडे, तुम्हाला जरी काही ताडपत्री घ्यायची ना, त्यांची शपथ घ्यायला लागणार आहे. त्याच्यामुळे त्याला आमदार खासदार नाही लागत, त्याला जिल्हा परिषद पंचायत समिती. काही लोकांनी माझ्या गिरणी घेतल्या, पण मलाच गोळा लावला. धन्यवाद. माझीच गिरण, माझीच भाकर, तीच खाली आणि मलाच गोळा लावला. खुशी. जय महाराज. यानंतर आपल्या तालुक्याचा लाडके आमदार आदरणीय अतुल बेनके साहेब बोलतील. उपस्थित सर्व मान्यवर बंधू भगिनी, महाशिवरात्राच्या निमित्ताने पेठेची वाडी एक झाली आणि महाशिवरात्रीचा असा भव्य कार्यक्रम भारोडाचा तुम्ही आयोजित केला. प्रथमतः तुमचं ग्रामस्थांचं आणि विशेषतः तरुण मंडळीचं आणि आपल्या गावातले जे नोकरदार मंडळी असेल, तुमच्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो की आपल्या वाडीचा सेपरेट तुम्ही कार्यक्रम इथं आयोजित केला. हे प्रथमच वर्ष आहे. वाडी जरी छोटीशी असली तरी तुमचं हृदय यशातून किती मोठं हे दिसून येत आहे. हे गाव जगाच्या नकाशावर हडसर किल्ल्यामुळे जगाच्या नकाशावर गेलेलं आहे. हे गाव आणि ही वाडी कायम बेनके साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे उभे राहिल्या आहे याची मला कल्पना आहे. मी आमदार असताना अनेक गावांमध्ये काम करण्याचा प्रयत्न केला, पण त्यामध्ये पेठेची वाडी मागे ठेवायची माझ्या मनामध्ये कुठली प्रकारची अशी काही भावना नव्हती. मला जे काय करतायत, विशेषतः पर्यटनाच्या माध्यमातून आपण किल्ल्याकडे जाणार रस्ता केला, पण त्याचा काय बाकी आहे. आपल्या गावामध्ये येणारा रस्ता आपण पूर्ण करत असताना निम्मा कॉन्क्रीटचा केलाय, निम्मा आता गावापर्यंत आपल्याला करायचा आहे. मी तुम्हाला आवर्जून सांगतो की ज्या प्रकारचा मतदान, ज्या प्रकारचं प्रेम तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रती दिले, हे माईताईंच्या प्रती नाही, अतुल बेनकेंच्या प्रती नाही, पण तुम्ही अजितदादांच्या प्रती प्रेम दिले. मला कारण गावाची कामं झाली ही अजितदादांमुळे झाली.
आणि त्या कामाला तुम्ही जागले आणि तुम्ही मतदान केलं, त्याबद्दल तुमचा आभार तर मानेलच. पण ज्या नवीन जिल्हा परिषद सदस्य माहिती इथं लांडे निवडून आले, सुनेत्राताई पवारांच्या मार्गदर्शनाखाली आता ते काम करणार आहे. जिल्हा परिषदेचा पहिला निधी कुठला असेल तर तुमच्या ह्या काँक्रिटीकरणाच्या रस्त्यासाठी माहितीचा असेल, एवढं मात्र तुम्हाला मी आवर्जून सांगतो. आणि सुनेत्रा वहिनींच्या माध्यमातून पर्यटनाकडे जाण्याचा रस्ता पण तो उर्वरित आहे, तो याच बजेटमध्ये कसा घेता येईल त्याचा मी निश्चित प्रकारे प्रयत्न करणार आहे. पण एवढं लक्षात ठेवा, ही वाडी आता वल्लभशेठ बेनके यांच्या कुटुंबाची वाडी आहे. या वाडीच्या प्रती जे काही कामं करायचे असतील ते हक्काने तुम्ही मला आवाज द्या, ते करण्याचा मी प्रयत्न करेन. या गावच्या प्रती जलजीवन मिशनचं काम आपण हाती घेतलेलं आहे. त्यात आपण सर्वे मध्ये बराच बदल करण्यासाठी प्रस्तावित केलेला आहे. तो सर्वे मध्ये बदल करून वाडीतल्या पण प्रत्येक घरापर्यंत पाणी येईल, त्या सर्वे मध्ये बदल करून जी काही योजना कार्यान्वित होईल त्याचं वीज बिल सुद्धा गावाला भरावं लागणार नाही, त्याचा मेंटेनन्स सुद्धा जिल्हा परिषद किंवा शासनाच्या मार्फत केलं जाईल. अशा प्रकारचं प्लॅनिंग माहिती आणि सोनाताई दाभाडे जे पलीकडच्या गटात निवडून आले त्यांच्या माध्यमातून आम्हाला तिथे करावं लागणार आहे. आणि ते आम्ही केल्याशिवाय राहणार नाही, कारण बेनके साहेबांची आम्हाला शिकवण आहे. पूर्व भागातल्या एखाद्या गावामध्ये कामं कमी केली तरी चालेल, पण माझे दीन दुबळे भोळे विचाराचे जे आदिवासी बांधव डोंगर दऱ्यामध्ये राहतात त्यांच्या मागे उभं राहील तोच खरं नेता. ती शिकवण मला दिल्यामुळं तुमच्या सगळ्यांच्या पाठीमागे उभं राहण्याचा मी निश्चित प्रकारे आजपर्यंत प्रयत्न केलाय, पुढे केले. माझ्या विधानसभेला माझ्या विरुद्ध देवराम शेठ उभे होते, त्यांच्या मागे समाजाची अनेक लोक गेली. मी कोणाला दोष देत नाही, समाजाचा माणूस उभा आहे म्हणून तुम्ही त्यांच्या मागे गेली, मी तुम्हाला दोष देत नाही. पण आताचे लोकप्रतिनिधी ते म्हणतात तुमच्या मताची मला गरज नाही, तुम्ही मला मतदान केलं नाही तुमच्याकडे मी पाहणार सुद्धा नाही. असं नसतं. माणूस एकदा निवडून गेल्यानंतर तो पक्षाचा राहत नाही, तो प्रत्येक नागरिकाचा असतो. म्हणून माणसाने कुठे मतदान केलं याचा विचार बेनके साहेबांनी कधी केला नाही, मी केला नाही. आणि आपण जर त्याच्यामधून मागे पडलो असेल आणि ते जर दुर्लक्ष करत असेल, ही लोक काय पाकिस्तानातली माझ्या जुन्नर तालुक्यातली आहे. कुणी कुठे जन्माला यायचं, कुठल्या जातीच्या पोटी जन्माला यायचं हे ठरवलं नसतं, पण जुन्नर तालुक्यामध्ये आपण जन्माला आलोय. आपण एकमेकाची भावंड आहे आणि एकमेकांच्या हातात हात घालून पुढे जाणारी शिकवण छत्रपती शिवरायांनी दिली आहे आणि त्या शिकवणीनुसारच आम्ही पुढे जाणार आहे. एक शेवटची गोष्ट मी सांगणार. आपण नेहमी पाहतो मानिडो बसून निघालो कॉलनीपर्यंत रस्ता झाला का 2 वर्षांनी पुढचा होणार, पुढचा झाला का मागचा खराब होणार. पेटेच्या वाडीपर्यंत झाला का पुढचा 2 वर्षांना का मागचा खराब झाला. आता तसं होणार नाही. अजित दादांनी जो आराखडा तयार केलाय त्यामध्ये जुन्नर पासून सुरळे मार्गे आपटाळे, आपटाळे चावंड, उसरणपासून घाटघर, घाटघर आजनावळे, देवळे, खैरे, खटकळे, उंडे खडक, आपली वाडी, राजूर, मानिकडो कॉलनी, मानिकडो ते मानिकडो फाट्यापर्यंत हा संपूर्ण रस्ता 500 कोटी रुपयाचा काँक्रिटीकरण आपण करणार. तो आराखड्यामध्ये घेतलाय आणि येणाऱ्या नजीक काळामध्ये हा सगळा रस्ता एका दमात काँक्रिटीकरण होणार आहे. ज्याची लाईफ 30 इयर्सची. किती वर्षाची? 30 वर्षाची. अजित दादा आपल्यात राहिला नाही, पण अजित दादाचं काम हे आपल्यामध्ये जिवंत राहणार आहे. असा नेता परत पुढे नाही, त्याच्या आपण सर्वजण पाईक आहोत आणि दादाने जे विचार पेरले त्या विचाराने आपल्याला पुढे जायचंय. म्हणून आपण सर्वांनी जे काही आमचं स्वागत केलं, सन्मान केलं, तुमचा आभार तर मानतोच, पण महाशिवरात्राच्या निमित्ताने त्या महादेवाच्या चरणी प्रार्थना करतो की माझे हे सर्व शेतकरी कुटुंबातले माझे बांधव आहेत, त्यांच्या पाठीमागे तुझा भरभरून आशीर्वाद राहू दे अशी मी ते देवाच्या चरणी प्रार्थना करतो. माझा आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचा सन्मान केला त्याबद्दल आभार मानतो. आणि पुन्हा एकदा माईताई लांडे आणि अश्विनीताई केदारी यांच्या पाठीमागे तुम्ही जी ताकद उभी केली आहे, ह्या गटामध्ये माझा तरी वैयक्तिक प्रयत्न आहे
की कुठलं ना कुठलं एक मानाचं पद आपल्या परिसरामध्ये आणायचं की जेणेकरून आपले काम अजून अधिक चांगले गतीने होतील. जसा शिवनेरी किल्ल्याचा विकास वल्लभशेठ बेनके साहेबांनी आजीदानी केला, ते शिवनेरी किल्ल्याच्या विकासाबरोबर 7 गड कल्याणचा जो क्लस्टर आहे त्यामध्ये चावंड असेल, आपले जीवनदान असेल, हडसरचा असेल, इतर गड किल्ले आहेत, त्या क्लस्टर मध्ये आम्ही आता युनेस्कोचं मानांकन जे शिवनेरीमध्ये आहे त्याचा घेऊन सुद्धा हडसरचं जतन करणे, पुनर्बांधणी करणे आणि पर्यटन आणि शिवभक्तांना चालना देण्यासाठी ते विकासाच्या माध्यमातून हे गाव पुढे नेणे याच्यासाठी आम्हाला काम करायचंय आणि ते मी केल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या निमित्ताने सांगतो आणि आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि खरोखरच आमचा मित्र आला विघ्नर कारखान्याचे संचालक राहुल, त्याचा आवाज खूप सुंदर आहे. पण आज नाही, पण पुढच्या वर्षी तुला मात्र इथे गाणं म्हणावंच लागेल, हा आमच्या गावकऱ्यांचा आग्रह आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय आदिवासी. धन्यवाद साहेब. निश्चितच